नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जो तुम्हाला टास्क दिला होता तो तुम्ही कंप्लीट केला असेल. तर आता आपण पाहूया या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणता टास्क आहे. तर ठीक आहे, फिजिक्ससाठी आपण 2 चॅप्टर चूज केलेले आहेत, जे की आहे चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4. तर चॅप्टर 3 आहे आपला थर्मोडायनॅमिक्स, ज्याचं वेटेज आहे MHT CET मध्ये 2 मार्क्सचं. आणि त्याच्यानंतर चॅप्टर 4 आहे ऑसिलेशन, की ज्याचं वेटेज आहे 3 मार्क्सचं. तर पाहूया आपण या 2 चॅप्टर्समध्ये नक्की कोणते कोणते पॉईंट आणि कोणत्या कोणत्या कन्सेप्ट्स आहेत. तर चॅप्टर 3 साठी तुम्ही पाहू शकता थर्मोडायनॅमिक्ससाठी इंट्रोडक्शन टू थर्मोडायनॅमिक्स, त्याच्यानंतर थर्मल इक्विलिब्रियम अँड झिरोथ लॉ, त्याच्यानंतर हीट इंटरनल एनर्जी अँड वर्क, त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी यू, देन हीट ट्रान्सफर वर्क डन. ओके, एनर्जी कॅन चेंज बाय हीट ट्रान्सफर अँड वर्क डन. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक सिस्टम, देर आर 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टम लाईक ओपन, क्लोज अँड आयसोलेटेड सिस्टम. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, इथं लॉ पण तुम्हाला दिलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यानंतर स्टेट व्हेरिएबल अँड इक्विलिब्रियम. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहूया PV डायग्राम. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस, इथं तुम्ही थर्मोडायनॅमिक्स प्रोसेसेस पाहू शकता. आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, त्याच्यानंतर एडियाबॅटिक आणि सायक्लिक प्रोसेस. ओके, आणि त्याच्यानंतर रिव्हर्सिबल वर्सेस इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. रिव्हर्सिबल प्रोसेसेस म्हणजे काय असतात आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसेस म्हणजे काय असतात ते याच्यात आपण पाहू शकतो. तर नंतर आपला पुढचा टॉपिक आहे ऑसिलेशन. पुढचा चॅप्टर आहे ऑसिलेशन. तर ऑसिलेशन चॅप्टर आपल्याला म्हणजे तसं म्हणलं तर एक कन्सेप्च्युअल चॅप्टर असा आहे. तर ऑसिलेशनमध्ये इंट्रोडक्शन टू ऑसिलेशन, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ ऑसिलेटरी मुवमेंट, त्याच्यात पिरियडिक मुवमेंट, ऑसिलेटरी मोशन, सिम्पल हार्मोनिक मोशन कॉल्ड ॲज SHM, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SHM. ओके, त्याच्यानंतर इक्वेशन अँड कंडिशन फॉर SHM, व्हॉट कंडिशन्स आर नेसेसरीज फॉर SHM. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट टर्म्स इथं दिलेल्या आहेत कोणत्या, तर ॲम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फेज. ओके, तर हे जे जे तुम्हाला टॉपिक दिसत आहेत अतिशय शॉर्ट नोट्स आहेत, म्हणजे लास्ट टाईमच्या रिव्हिजनसाठी ह्या नोट्स उपयुक्त आहेत तुमच्यासाठी. तर हे जे टॉपिक्स आहेत तुम्ही ज्या सध्या पुस्तकातून अभ्यास करताय, ज्या बुक तुम्ही रेफर करताय, ते पुस्तक तुम्हाला, ते बुक तुम्हाला रेफर करायचं आहे, किंवा एखादा यूट्यूब चॅनल तुम्ही रेफर करताय. सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओज नाही अपलोड केले फुल लेंथ, पण येत्या काळात काय आपण ते व्हिडिओज पण सुरू करणार आहोत. पण तत्पूर्वी सध्या तुम्हाला अभ्यासासाठी जे माध्यम तुम्ही यूज करताय त्या माध्यमावरून हे सर्व पॉईंट्स तुम्हाला रिवाईज करायचे आहेत फॉर युअर CET. तर नेक्स्ट पॉईंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्याच्यानंतर रेफरन्स सर्कल मेथड, देन कॉम्पोजिट ऑफ 2 SHM. ओके, देन एनर्जी इन SHM अँड देन सिम्पल पेंड्युलम. तर अशा प्रकारे अँग्युलर SHM, देन डॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर फ्री फोर्स अँड रेझोनन्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले 2 चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स अँड ऑसिलेशन हे कम्प्लीट होत आहेत. ओके, थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण जर पाहायला गेलं तर 9 पॉईंट्स आहेत, आणि ठीक आहे सर्व इक्वली इम्पॉर्टंट असे पॉईंट्स आहेत. त्याच्यात जास्त फोकस जर द्यायचा म्हणलं तर थर्मोडायनॅमिक सिस्टम्स, त्याच्यानंतर झिरोथ लॉ आणि थर्मल इक्विलिब्रियम किंवा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आणि याच्यावर न्यूमेरिकल येऊ शकते. कन्सेप्च्युअल न्यूमेरिकल असं असणार आहे, ते डायरेक्ट विचारणार नाहीत, पण एखादा सीन देऊन तुम्हाला ते विचारू शकतात. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस, इथं ज्या प्रोसेसेस दाखवल्यात, तर आय थिंक तुम्ही हे तुमच्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस या शीटमध्ये एंटर केल्या पाहिजे. ओके, त्याच्यानंतर रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, अशा प्रकारे आपला थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर एंड होतो. त्याच्यानंतर ऑसिलेशनमध्ये जर पाहिलं तर ऑसिलेशन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. थर्मोडायनॅमिक्स फक्त आपल्याला 2 मार्क्ससाठी आहे. ओके, आणि ऑसिलेशन 3 मार्क्ससाठी आहे. म्हणजे आय थिंक दुसऱ्या चॅप्टर्सच्या कम्पॅरेटिव्ह याचं वेटेज थोडंसं कमी, म्हणजे थर्मोडायनॅमिक्सचं. ऑसिलेशनचं ठीक आहे, पण थर्मोडायनॅमिक्सचं थोडंसं कमी आहे. ओके, तरी पण तो चॅप्टर आपल्याला स्किप करून उपयोग नाही, कारण तोच सेम चॅप्टर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये आहे आणि आजच्याच टास्कमध्ये तो पण घेतला आहे. त्याच्यामुळे तुमचं काम अजूनच सोपं झालं. तुम्हाला म्हणजे 2-2 चॅप्टर एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. ठीक आहे, तर ऑसिलेशनमध्ये आत्ताच मी जसं एक्सप्लेन केलं तुम्हाला, तर एवढे एवढे पॉईंट्स तुम्हाला ऑसिलेशनमध्ये आहेत. आणि तर याच्यात महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे काय, ऑसिलेटरी टाईप्स, ऑसिलेटरी मोशनच्या टाईप्स. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ॲम्प्लिट्यूड फाइंड करता आली पाहिजे, फ्रिक्वेन्सी, जे जे आपल्याला कंपोनंट फाइंड करायचे सांगितलेत. समजा एखादा
एक्झाम्पलमध्ये, तर तो आपल्याला फाइंड करता आला पाहिजे. त्याच्यासाठी जे लागणारे फॉर्म्युलेज आहेत ते तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर ठीक आहे. आणि माझं तर सिम्पल मत राहील तुम्हाला, की समजा तुम्हाला याचा स्टडी करायचा आहे, तर तुम्ही एक फिक्स यूट्यूब चॅनल पकडा, तिथून स्टडी करा. आणि त्याचबरोबर तुम्ही डायरेक्ट आपल्या HSCच्या टेक्स्ट बुकमध्ये स्टडी करा. कारण बाकीच्या पब्लिकेशन्स किंवा याच्यापेक्षा जास्त आपलं महत्त्वाचं आहे HSCचं टेक्स्ट बुक. ओके. तर ठीक आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी आपण घेतलेले 2 चॅप्टर्स, जे की आहेत चॅप्टर नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रिया, ज्याचं वेटेज असणार आहे 3 मार्क्सचं. आणि चॅप्टर नंबर 4 केमिकल थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. तर हा केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि आपला फिजिक्समधला चॅप्टर नंबर 3 थर्मोडायनॅमिक्स, तर याच्यातल्या बहुतांश कन्सेप्ट म्हणजे जवळपास 80% कन्सेप्ट सेम आहेत. तर त्याची तुम्हाला हेल्प होईल. ओके. तर पाहूया यामधील इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर आयोनिक इक्विलिब्रियामध्ये जर पाहिलं आपण, तर आयोनिक इक्विलिब्रियम बेसिक्स, त्याचे काय बेसिक्स आहेत, इलेक्ट्रोलाइट्स, त्याच्यानंतर डिग्री ऑफ डिसोसिएशन, ॲसिड बेस थेरीज, त्याच्यानंतर पाहिलं आयोनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसेस, त्याच्यानंतर ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ. ओके. त्याच्यानंतर ऑटोनायझेशन ऑफ अ वॉटर अँड pH स्केल, हायड्रोलिसिस ऑफ साल्ट, बफर सोल्युशन, सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. ओके. तर या पद्धतीने हा चॅप्टर आहे. तर याच्यात एकूण 10 पॉईंट आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस मी CETचं प्रिपरेशन करत होतो, तर हॉनेस्टली सांगतो हा चॅप्टर मला थोडासा टफ जायचा. तर पाहू शकता तुम्ही, जर तुम्हालाही कोणाला टफ जात असेल, तर याच्यातले जे समजा एखादा पॉईंट आहे, तर तुम्ही तो सोडू शकता. कारण आता तो जर करत बसलं तर आपले दुसरे पॉईंट मिस होणार. तर त्या कारणामुळे तुम्ही तो सोडू शकता जर तुमचा अभ्यास झालेला नसेल. आणि जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही चांगलंच आहे, पूर्ण अभ्यास करा, पूर्ण रिव्हिजन करा. ठीक आहे. तर पुढचा आपला चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. तर जे आपण फिजिक्समध्ये पाहिलं, थर्मोडायनॅमिक सिस्टम्स, ओपन, क्लोज अँड आयसोलेटेड, तेच सर्व इथं आहे. तर त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस, आयसोथर्मल, एडियाबॅटिक, आयसोकोरिक, आयसोबारिक, रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके. तर हे पॉईंट्स तुम्ही पाहू शकता. किंवा ही जी PPT आहे, हे प्रेझेंटेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. ओके. तिथून तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. त्याच्यानंतर प्रेशर व्हॉल्यूम वर्क, इंटरनल एनर्जी, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, जो की आपण फिजिक्समध्ये पण पाहिला आहे, एन्थॅल्पी ऑफ फेज चेंजेस, मॉलिक्युलर एन्थॅल्पीज. त्याच्यानंतर थर्मोकेमिस्ट्री, हा म्हणजे नवीन पॉईंट आहे इथं. त्याच्यानंतर थर्मोकेमिकल इक्वेशन्स, स्टँडर्ड एन्थॅल्पी, बॉन्ड एन्थॅल्पी अँड देन हेस लॉ. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये बरेचसे टॉपिक, किंवा म्हणजे समजा जर तुम्ही एक थर्मोडायनॅमिक केलं आणि थोड्याशा कन्सेप्ट एक्स्ट्रा केल्या, तर तिकडले 2 आणि इथले 3 असे 5 मार्क्सचे तुमचं या थर्मोडायनॅमिक्समध्येच होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही करा. कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, समजण्यास सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे मॅथ पार्ट 1. तर आपलं यापूर्वी टास्क 1मध्ये चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 कव्हर झाला. सॉरी, तर बाय मिस्टेक चॅप्टर 1 आलं. ठीक आहे. तर हा आपला चॅप्टर नंबर 3 असणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं CETसाठी वेटेज आहे 6 मार्क्सचं. आणि आज मॅथचा एकच टॉपिक ठेवतोय, सॉरी एकच चॅप्टर ठेवतोय. त्याचं कारण म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला पुढं ज्यावेळेस आपण कॅल्क्युलस सॉल्व्ह करू, सॉरी म्हणजे मॅथ पार्ट 2 आपण ज्यावेळेस पाहू, तर त्यावेळेस इंटिग्रेशन, डिफरन्सिएशन यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची गरज आहे. त्याच्यामुळं हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला परफेक्ट आलाच पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही समजा फंक्शन्सचे इंटिग्रेशन हे ते घेऊ शकता. समजलं? पाहू आपण. त्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय आहे, तर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, बरोबर, जे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय सध्या. त्याच्यानंतर थिअरम्स फॉर जनरल सोल्युशनसाठी आपल्याला इथं थिअरम्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ओके. देन पोलार कॉर्डिनेट्स. आपल्याला माहिती आहे 2 टाईपचे कॉर्डिनेट्स आहेत, पोलार आणि कार्टेशियन. तर इथं त्यांचं कन्व्हर्जन फॉर्म्युला तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, x = r cos θ अँड y = r sin θ, की ज्याच्यामध्ये r आणि थिटा हे पोलार कॉर्डिनेट्स आहेत आणि x आणि y हे कार्टेशियन कॉर्डिनेट्स आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे कोणते जर पॉईंट असेल तर साईन रूल, कोसाईन रूल, प्रोजेक्शन रूल, हे जे 3 रूल आहेत ते तुम्हाला परफेक्ट आले पाहिजेत. ओके. खूप महत्त्वाचे. तुम्हाला ज्यावेळेस सिम्प्लिफिकेशन करावं लागेल, तर त्यावेळेस हे रूल तुम्हाला यूज होणार आहेत. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ साईन, कोसाईन अँड प्रोजेक्शन रूल. ठीक आहे. हाफ अँगल फॉर्म्युला असेल, त्याच्यात हिरॉन्स फॉर्म्युला असेल.
ओके. त्याच्यानंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे की आहेत साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स. हे जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांचं काय बिहेवियर आहे ते तुम्हाला याच्यात पाहायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपला होता टास्क नंबर 3 की ज्याच्यामध्ये आपण फिजिक्स चॅप्टर नंबर 3 अँड चॅप्टर नंबर 4, त्याच्यानंतरनं केमिस्ट्रीमधला आपला चॅप्टर नंबर 3 अँड चॅप्टर नंबर 4, त्याच्यानंतर मॅथ्समध्ये आपण पाहिलं चॅप्टर नंबर 3 मॅथ्स पार्ट 1चा. तर तुम्हाला माझा जोपर्यंत पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत वेळ आहे ह्या टास्कमध्ये जेवढे तुम्हाला चॅप्टर्स दिले आहेत त्यांची पूर्णपणे रिव्हिजन करायची आणि जे ट्रिग्नोमेट्रिकचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आणि त्याच्यानंतर तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये नोट डाऊन करायचे.